माझ्या वाढदिवसाला मी एका अनाथाश्रमात अन्नदान करण्यासाठी गेलो होतो. तिथे एक लहान मुलगी एका कोपऱ्यात बसली होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती. मी तिच्याकडे गेलो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने हळुवारपणे माझ्या शर्टची बाही वर केली आणि माझ्या हातावरती जन्मचिन्ह पाहून तिने असे काही म्हटले की माझ्या अंगावर काटा आला. माझे नाव नवनीत आहे आणि मी शहरातील सर्वात मोठे उद्योजक अरविंद कमल यांचा एकुलता एक मुलगा आहे. बाहेरून माझे आयुष्य स्वप्नासारखे वाटत होते. श्रीमंती, प्रसिद्धी आणि आदर, मला तिन्ही गोष्टी वारशाने मिळाल्या होत्या. लोक माझ्या वडिलांना केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे तर एक देव माणूस म्हणून ओळखत होते, जे शहरातील अर्ध्या अनाथ आश्रम आणि रुग्णालयांचा खर्च वैयक्तिकरित्या करत होते. मी लहानपणापासूनच नेहमीच माझ्या वडिलांना माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा आणि त्यांची शिस्त मला नेहमीच प्रभावित करते. जरी ते माझ्याशी फारसे संवाद साधत नसले आणि आम्ही नेहमीच आदरयुक्त अंतर राखले असले तरी मला माहीत आहे की ते माझ्यावर प्रेम करतात. मी खूप लहान असताना माझी आई वारली, म्हणून मी माझ्या वडिलांना आई आणि वडील दोन्ही म्हणून पाहिलं. त्यांनी कधीही पुनर्विवाह केला नाही आणि माझं संपूर्ण आयुष्य माझ्या संगोपनासाठी आणि व्यवसायासाठी समर्पित केलं. आज माझा 25वा वाढदिवस होता आणि परिस्थितीप्रमाणेच घरी एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये शहरातील मोठ्या वर्गाला आमंत्रित करण्यात आले होते. पण मी या कृत्रिम मेळाव्यांना कंटाळलो होतो. वर्षानुवर्षे स्वार्थी लोकांकडून येणारे तेच खोटे हास्य आणि भेटवस्तू मला ओझ्यासारखे वाटत होते. म्हणून यावेळी मी माझ्या वर्धापन दिनाची सुरुवात एका चांगल्या कामाने करण्याचे ठरवले. मी विचार केला की शहरातील सर्वात जुन्या अनाथाश्रमाला, कृपाछायाला भेट देऊन तिथल्या मुलांसोबत वेळ घालू आणि त्यांना जेवून घालू, ज्यांचे विश्वस्त माझे वडील आहेत. मी सकाळी लवकर माझ्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम जेवणाचे डबे आणि भेटवस्तू पॅक करायला सांगितल्या आणि माझ्या वडिलांना न सांगता घराबाहेर पडलो. त्यावेळी ते एका महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते आणि मला त्यांना व्यत्यय आणायचा नव्हता. माझा मूड खूप आनंदी होता. आता वातावरण आल्हाददायक होते आणि थंड वारा वाहत होता, ज्यामुळे माझा संकल्प आणखी दृढ झाला. अनाथाश्रम शहराच्या बाहेरील एका जुन्या पण प्रशस्त इमारतीत होते. मी तिथे पोहोचलो तेव्हा गेटवरील सिक्युरिटी गार्डने माझी गाडी ओळखली आणि लगेच गेट उघडले, कारण ती माझ्या वडिलांची गाडी होती. मी आत गेलो तेव्हा वातावरण विचित्रपणे उदास वाटत होते. इमारत जरी मोठी असली तरी भिंतींवरील प्लास्टर निघाले होते आणि काही ठिकाणी ओलसरपणा होता. अंगणात काही मुले खेळत होती. त्यांची कपडे घाणेरडे नव्हते, पण खूप जुने दिसत होते. मला पाहून अनाथाश्रमाच्या प्रमुख शिरोजा कुमारी त्यांच्या खुर्चीवरून उठल्या आणि बाहेर आल्या. ती एक कठोर आणि कडक स्त्री वाटत होती, पण मला पाहताच तिचा चेहरा उजळला. एक बनावट हास्य उमटले. अरे नवनीत, तू इथे आहेस का? अरविंद साहेब आले आहेत का? तिने आजूबाजूला पाहत घाबरून विचारले. मला तिचा प्रश्न विचित्र वाटला. जणू तिला माझे वडील येतील अशी भीती वाटत होती आणि कदाचित ते येतील अशी आशा होती. मी हसून उत्तर दिले, नाही, आज मी एकटा आलो आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि मला मुलांसोबत जेवायचे आहे. हे ऐकून त्यांचा चेहरा उजळला आणि त्यांनी लगेच मुलांना हॉलमध्ये जमण्याचा आदेश दिला. हॉल जुन्या गोणपाटाने झाकलेला होता. बेड पसरलेले होते आणि भिंतीवर चार्ट टांगलेले होते. मुले रांगेत बसली होती. त्यांच्या डोळ्यात अन्नाची भूक आणि मिष्टान्नाच्या मोहाचे स्पष्टपणे भाव होते. हे दृश्य पाहून माझे हृदय दुखत होते. मला जाणवले की आपण किती अन्न वाया घालवतो. तर ही निष्पाप मुले फक्त एका वेळच्या जेवणाची वाट पाहत होती. त्यांना बिर्याणीची खूप उत्सुकता लागली होती. मी स्वतःच्या हाताने जेवणाचे पॅकेट वाटायला सुरुवात केली. प्रत्येक मुलाने पॅकेट घेतले. धन्यवाद काका असे म्हटले आणि जेवू लागले. शिरोजा कुमारी माझ्या शेजारी होती. सतत माझे आणि माझ्या वडिलांचे कौतुक करत होती.
अरविंद साहेब ते एक देवदूत आहेत. त्यांनी या अनाथ आश्रमाला आधार दिला आहे. नाहीतर हे आश्रम कधीच बंद झाले असते. तिच्या शब्दाने मला राग आला, म्हणून मी तिला ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले आणि मी स्वतः मुलांकडे जाईन. ती अनिच्छेने निघून गेली. मी मुलांमध्ये होतो. मी त्यांच्यात मिसळलो. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांची नावे विचारली. मला आध्यात्मिकरित्या समाधान वाटले. पण नंतर माझी नजर हॉलच्या दूरच्या कोपऱ्यावर पडली, जिथे एक मुलगी एका खांबाच्या मागे शांतपणे बसली होती. ती इतर मुलांपासून वेगळी होती आणि तिने जेवणाचा डब्बा देखील घेतला नव्हता. ती कदाचित 7-8 वर्षांची असेल. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिने जुना फ्रॉक घातला होता. रंग फिक्कट होत चालला होता. पण मला तिच्याकडे आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तिचे मोठे डोळे, काळे डोळे, ज्यामध्ये ती बालिशपणा नव्हता, तर शतकानुशतके रिकामेपणा आणि एक विचित्र राग होता. ती डोळे मिचकावत माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत प्रश्न आणि द्वेष दोन्ही होते. मी इतर मुलांना सोडून हळूहळू तिच्याकडे गेलो. मी तिच्याकडे येत असल्याचे पाहून ती घाबरली नाही आणि ना तिने डोळे खाली केले, पण तिची नजर अधिकच वाढली. मी तिच्याकडे गेलो, गुडघे टेकले आणि हळुवारपणे विचारले, बाळा, तू का जेवली नाहीस? तुला भूक लागली नाही का? ती गप्प राहिली, फक्त माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि ते वाचण्याचा प्रयत्न करत राहिली. मला दिसले की तिने एक तुटलेली बाहुली धरली होती, जी तिने तिच्या छातीशी धरली होती. मी माझ्या खिशातून एक चॉकलेट काढून तिला दिले आणि म्हणालो, हे घे, हे खूप स्वादिष्ट आहे. तिने माझ्या हाताकडे पाहिलं, नंतर माझ्या डोळ्यात आणि पहिल्यांदाच तिचे ओठ हलले. मला तुझी भीक नको आहे. तिचा आवाज मऊ होता, पण त्यातील तीक्ष्णपणाने मला धक्का बसला. 7 वर्षांच्या मुलीचे असे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होऊन मी विचारले, ही भीक नाहीये बाळा, ही एक भेट आहे. आज माझा वाढदिवस आहे. तो उभासाने मागे हटला. वाढदिवस म्हणजे जेव्हा श्रीमंत लोक स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी येतात आणि आम्हा गरीब लोकांचा तमाशा बनवतात. हे शब्द निश्चितच तिचे स्वतःचे नव्हते. तिने ते कुठेतरी ऐकले असावे किंवा कोणीतरी तिला शिकवले असावे. मी तिला धीर दिला आणि मी माझा उजवा हात पुढे करून तिच्या डोक्यावर हळुवारपणे फिरवला. माझा हात तिच्या डोक्याजवळ येताच माझ्या शर्टची बाही थोडीशी वर सरकली आणि माझ्या मनगटावरची जन्मखून स्पष्टपणे दिसू लागली. त्यावर एक तपकिरी रंगाची खूण होती, ज्याचा आकार अगदी चंद्रकोरीसारखा होता. आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांवर ही खूण होती. माझ्या वडिलांच्या हातावरही अशीच खूण होती आणि माझी आजी म्हणायची की ही आमच्या कुटुंबाची ओळख आहे. त्या मुलीने खून पाहताच तिचा चेहरा अचानक बदलला. तिच्या डोळ्यातील द्वेष भीतीत बदलला आणि मग एका विचित्र ओळखीच्या चमकाने तिने माझा हात धरला. तिचे हात बर्फासारखे थंड होते. तिने पटकन माझा हात बाजूला केला. तिने माझ्या बाहीपर्यंत पोहोचून बोटांनी त्या खुणेला स्पर्श केला. तिचा स्पर्श विचित्र वाटला. जणू काही ती खात्री करून घेऊ इच्छित होती की तो खरा आहे. मी माझा हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिची पकड खूप मजबूत होती. ती खुणेला घासत होती. ती एकटक पाहत होती. तिचा श्वास जलद होत होता. हा डाग, ती कुरकुरली. हा त्याचा आहे. मला कळत नव्हते. कोणाचा? बाळा, ही माझी जन्मखूण आहे, मी म्हणालो. तिने डोके वर करून माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तू खोटे बोलत आहेस, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. ही खून फक्त तुझी नाहीये. ती रात्रीच्या अंधारात इथे येणाऱ्या त्या मोठ्या माणसाचीही आहे. माझे हृदय धडधडत राहिले. मोठा माणूस? अनाथ आश्रमातील लोकांसाठी मोठा माणूस म्हणजे फक्त एकच गोष्ट होती. माझे वडील अरविंद कमल एक विश्वस्त होते, पण ते फक्त दिवसा अधिकृत भेटींसाठी इथे येत असत. रात्रीच्या अंधारात तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? मी गंभीरपणे विचारले. रात्री इथे कोण येते? मुलीने आजूबाजूला पाहिले. जणू तिला कोणीतरी ऐकू येईल अशी भीती वाटत होती. नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली,
जो माणूस स्वतःला देवदूत म्हणवतो, ज्याचा फोटो ऑफिसच्या बाहेर लावलेला आहे, तो माझ्या आईकडे येतो. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ऑफिसच्या बाहेर फक्त माझ्या वडिलांचा फोटो होता. ही मुलगी काय म्हणत होती? माझे वडील इथे येतात, पण का? आणि तुझी आई कुठे आहे? मी उत्सुकतेने विचारले. तिने उत्तर दिले, ती इथेच आहे. मुलीने भिंतीकडे बोट दाखवले, बंद खोलीकडे जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. तिने सांगितले की तिला तिथेच कैदेत ठेवले आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा मला बाहेर फेकले जाते. तो मला ढकलत असताना त्याच्या हातावरही तेच चिन्ह दिसले. माझे मन गोंधळले. हे अशक्य होते. माझे वडील गीतावाचक होते आणि एक चांगला माणूस होते. ते हे कसे करू शकतात? या मुलीचा काहीतरी गैरसमज झाला असावा किंवा ती खोटे बोलत असेल. मी बचावात्मकपणे म्हणालो, हे बघ मुली, तू कदाचित चुकीची आहेस. माझे वडील असे नाहीत. मुलीने माझा हात झटकला. सर्व पुरुष सारखेच असतात. तूही त्याचा मुलगा आहेस, म्हणूनच तुझ्या हातावरही हे अशुभ चिन्ह आहे. तिच्या स्वरात इतका द्वेष होता की मी घाबरलो. मी तिला आणखी काही विचारणारच होतो की मागून शिरोजा कुमारीचा कठोर आवाज आला, गीता, तू इथे काय करतेस? ती पटकन आमच्याकडे आली आणि मुलीला हाताने ओढले. मी तुला सांगितले होते की या मागण्यांना त्रास देऊ नकोस. चल तुझ्या खोलीत जा. ती मुलगी माझ्याकडे पाहून निघून गेली. तिच्या नजरेने मला प्रश्न विचारला, जणू काही ती मदत मागत आहे. शिरोजा कुमारीने तिला जबरदस्तीने घेऊन गेली आणि नंतर माझी माफी मागण्यासाठी मागे वळली. तिने विनवणी केली, माफ करा नवनीत, ही मुलगी थोडी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. ती विचित्र गोष्टी बोलते. तिच्या आईच्या निधनापासून ती धक्क्यात आहे. ती काय म्हणते याकडे लक्ष देऊ नकोस, मी म्हणालो. पण ती म्हणत होती की तिची आई इथे आहे. शिरोजा कुमारीचा चेहरा क्षणभर फिकट पडला, पण तिने लगेच शांतता मिळवली. मी तुम्हाला सांगितले होते, ती वेडी आहे. तिची आई गेल्या 3 वर्षांपासून वारली आहे. ती प्रत्येक स्त्रीला तिची आई आणि प्रत्येक पुरुषाला तिचा बाप मानते. आम्ही तिच्यावर उपचार करत आहोत. बोलत असताना एक प्रकारची भीती वाटत होती, जी तिच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. ती काहीतरी लपवत होती आणि ज्या पद्धतीने गीता माझ्याकडे पाहत होती, ती वेड्या माणसाची नजर नव्हती. तिने ते चिन्ह स्पष्टपणे ओळखले होते. जर ती वेडी असती तर तिला कसे कळले असते की मोठ्या माणसाच्या हातावर पण तेच डाग आहेत. हे डाग शर्टच्या बाहीखाली असतो. जोपर्यंत बाही गुंडाळलेली नसते तोपर्यंत ते सहसा दिसत नाही. माझे वडील नेहमीच पूर्ण बाहीचे शर्ट घालतात. मग त्या मुलीला हे डाग कसे दिसले? माझ्या मनावर संशयाचे ढग दाटून आले. मी शिरोजा कुमारीशी जास्त वाद घालत बसले नाही. मला माहित होतं की तिथे काहीतरी गडबड आहे. ती मला सहजासहजी सांगणार नाही, म्हणून मी निघून जाण्याचा विचार केला. पण माझे हृदय त्या कोपऱ्यात अडकले होते. गाडीत चढताना माझे हात थरथरत होते. ती माझी बाई गुंडाळली आणि त्या चिन्हाकडे पाहिले, ज्याला मी नेहमीच माझ्या सौभाग्याचे प्रतीक मानत असे. पण आज ते डाग असल्यासारखे वाटत होते. माझे वडील खरोखर रात्री इथे येतात का? आणि जर ते येतात तर का? आणि ती मुलगी खरे बोलत होती का? आणि तिने उल्लेख केलेल्या बंद खोलीत कोण होते? जर तिची आई मेली असेल तर ती कोणाला बंदिस्त ठेवण्याबद्दल बोलत होती? प्रश्नांचे वादळ माझ्या मनात घोंगावत होते. मी गाडी सुरू केली आणि घरी निघालो. पण आता माझी मनस्थिती आनंदी नव्हती. माझ्या मनात एकच प्रतिमा चमकत राहिली, त्या मुलीचे उदास डोळे आणि तिचे शब्द, तुझ्या हातावरही ते अशुभ चिन्ह आहे. मी घरी आल्यावर मी थेट माझ्या खोलीत गेलो. पार्टीची तयारी जोरात सुरू होती, पण आता मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मला कशातच रस नव्हता. मी माझ्या वडिलांच्या खोलीकडे पाहिले. ते अजून आले नव्हते. मी त्यांची वाट पाहत होतो. संध्याकाळी ते आले तेव्हा मला दिसले की ते थकलेले दिसत होते. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
वाढदिवसाच्या शुभेच्छा. अभिनंदन नवनीत. आज सकाळी मी तुला शुभेच्छा देऊ शकलो नाही, याबद्दल मला माफ करा. मला खूप काम आहे. त्यांचा स्वर नेहमी सारखाच प्रेमळ होता. मी कपवटनाने लपलेल्या त्यांच्या मनगटाकडे पाहिले. मला त्यांची बाही गुंडाळून पाहावीशी वाटली. मला वाटले की तो वर अजूनही आहे की बदलला आहे, पण तो मूर्खपणाचा विचार होता. मी धाडस करून विचारले, बाबा, तुम्ही शेवटची कृपाछाया अनाथ आश्रमाला कधी भेट दिली होती? माझ्या अचानक प्रश्नावर तो थांबला. त्याने त्याचा टाय थोडा सैल केला आणि माझ्याकडे वळले. मी पाहिले. क्षणभर त्यांचे डोळे सावधानतेने चमकले. का? सगळं ठीक आहे ना? तू तिथे गेला होतास का? त्यांचा प्रश्न साधा होता, पण त्यांचा आवाज प्रश्नार्थक होता. मी म्हणालो, हो, मी सकाळी तिथे गेलो होतो, मुलांना खायला देण्यासाठी. तिथली परिस्थिती खूपच वाईट होती. हो, मला वाटलं तुम्ही तिथे जाऊन बरेच दिवस झाले. वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवर बसले. हो बाळा, तू बरोबर बोलत आहेस. मी इतका व्यस्त आहे की मला तिथे जायला वेळ नाही. मी सर्व काही शिरोजा कुमारीवर सोपवले आहे. सर्व काही ठीक होते ना? तिथे काही अडचण होती का? ते माझ्याकडे पाहत नव्हते, तर टेबलावरील फाईल्स नीट ठेवत होते. मानसशास्त्रज्ञांच्या मतेही देहबोली एखाद्या व्यक्तीच्या लपलेल्या नजरेची वैशिष्ट्यपूर्ण असते. नाही, सर्व काही ठीक होते. मी नुकतीच गीता नावाची लहान मुलीला भेटलो. मी मुद्दाम तिचे नाव सांगितले. बाबांचा हात फाईल्सवर थांबला. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग त्याने सामान्य वागण्याचा प्रयत्न केला. गीता? हो, कदाचित ती एक नवीन मुलगी असेल. तिथे शेकडो मुले आहेत. मला त्यांची नावे आठवत नाहीत. चला जाऊया, तयार हो लवकर, पाहुणे येत आहेत. त्यांनी बोलणं थांबवलं आणि मला निघून जाण्याचा इशारा केला. पण त्या क्षणाच्या विरामाने मला सर्व काही सांगितले. ते गीताला ओळखत होते. तिचे नाव घेताच त्यांच्या शरीरातला ताण मला जाणवत होता. मला संशय येऊ लागला होता की अनाथ आश्रमाच्या भिंतीमागे काहीतरी गुपित दडलेले आहे, ज्याचा संबंध माझ्या वडिलांशी आणि त्या मुलीशी आहे, आणि कदाचित माझ्या बरोबर सुद्धा. पार्टी दरम्यान माझे मन भटकत होते. लोक माझे अभिनंदन करत होते आणि मी गीताबद्दल विचार करत राहिलो. मला सतत शिरोजा कुमारीच्या घाबरलेल्या आणि माझ्या वडिलांच्या प्रतिक्रियेची आठवण येत होती. त्या रात्री जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले आणि मी माझ्या खोलीत एकटा होतो, तेव्हा मी ठरवले की मी गप्प बसणार नाही. मला सत्य जाणून घ्यायचे होते, मग ते कितीही कटू असले तरी. जर माझे वडील माझ्या मते देवदूत नसतील तर ते कोण आहेत? आणि त्या मुलीचा त्या चिन्हाशी काय संबंध आहे? मी वळून खिडकीतून बाहेर पाहिले. जसा चंद्र ढगांच्या मागे लपलेला होता, त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाचे गुपित या अनाथ आश्रमात लपलेलं होतं. मला गीताची आई शोधायची होती. जर ती जिवंत असती तर ती त्या बंद खोलीत असती. जर ती मेली असती तर गीता कोणाला भेटत होती? मी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाण्याचा विचार केला, पण यावेळी दिवसाढवळ्या नाही तर रात्री, जेणेकरून मला कळेल की माझे वडील खरोखरच आले आहेत का. ते एक धोकादायक पाऊल होते, पण सत्याचा शोध मला तिथे ओढत होता. मला काहीच कळत नव्हते की मी कोणत्या दलदलीत पाऊल ठेवणार आहे, किंवा माझ्या हातावरील चिन्ह मला कोणत्या नशिबापर्यंत घेऊन जाईल. पण एक गोष्ट निश्चित होती, आजचा वाढदिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा शांततापूर्ण दिवस असेल, कारण उद्या माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय उघडणार होता, ज्याचे शीर्षक होते विश्वासघात. रात्रीचे 2 वाजले होते आणि माझी आलिशान बेडरूम एखाद्या तुरुंगासारखी वाटत होती, जिथे मऊ गादी असलेल्या पलंगावर झोपतानाही मला काटे टोचत आहेत असे जाणवत होते. माझी झोप उडून गेली होती आणि माझ्या मनात एकच प्रतिमा चमकू लागली, त्या लहान मुलीचे, गीताचे उजाड डोळे आणि तिचे हे चिन्ह, असे शब्द. ते तुझ्या वडिलांच्या हातावर आहे, जे माझ्या कानात घुमत होते. मी मागे वळून खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे संपूर्ण शहर शांततेत झोपले होते, पण माझ्या आत एक वादळ उठलेले होते. मी माझ्या वडिलांना ओळखत होतो. ते माझ्यासाठी एक आदर्श होते.
ज्या माणसाने मला आई आणि वडिलांचे प्रेम दिले होते तो खरोखरच इतका ढोंगी असू शकतो का? तो स्वतःच्या मुलाला अनाथ आश्रमाच्या अशांततेत सोडून देऊ शकतो का? माझे मन म्हणत होते की हे अशक्य आहे, पण माझे मन त्या मुलीच्या प्रेमाने भरून गेले होते. विश्वास आणि शिरोजा कुमारीच्या भीतीकडे मी दुर्लक्ष करू शकत नव्हतो. मला शांती मिळत नव्हती आणि मला माहीत होते की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहू शकत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. मी ठरवले की मी आताच तिथे जाऊन हे रहस्य उलगडेन. मी हळूच बेडवरून उठलो आणि खोलीतून बाहेर पडलो. संपूर्ण घर शांततेत बुडाले होते. मी पायऱ्या उतरून गॅरेजकडे निघालो. माझ्या गाडीऐवजी मी ड्रायव्हरच्या जुन्या मोटरसायकलच्या चाव्या घेतल्या, जी गॅरेजच्या कोपऱ्यात लटकलेली होती. कारण गाडीच्या आवाजाने चौकीदार जागे होऊ शकतो आणि मी मोटरसायकल शांतपणे गेट बाहेर ढकलू शकतो. रात्रीची थंड हवा माझ्या चेहऱ्यावर पसरली, पण माझ्या शरीरात एक विचित्र उष्णता होती. मी घरापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर गाडी स्टार्ट केली आणि त्याच मार्गाने निघालो जो मी त्या सकाळी एका शक्तिशाली व्यक्ती म्हणून जात होतो. पण आता मी एका भिकारी बनून जात होतो. रस्ते निर्जन होते आणि रस्त्यांच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात झाडांच्या सावल्या लांब आणि अंधुक दिसत होत्या. सुमारे अर्ध्या तासानंतर मी जुन्या अनाथाश्रमाच्या इमारतीसमोर होतो. रात्रीच्या अंधारात ते आणखी जुने आणि उदास दिसत होते. मी मोटारसायकल एका गल्लीत लपवली आणि भिंतीजवळून चालत गेलो. मुख्य गेटवरील पहारेकरी जागा होता, त्यामुळे तिथून जाणे धोकादायक होते. मला इमारतीच्या मागच्या बाजूला भिंतीचा एक तुटलेला भाग आठवला, जिथे मी सकाळी काही भटक्या कुत्र्यांना आत येताना पाहिले होते. मी तिथे गेलो आणि भिंतीचा एक तुटलेला भागातून सावधपणे आत गेलो. वाळलेल्या पानांवर माझ्या बुटांचा आवाज ऐकून मी घाबरून थांबलो, पण तिथे कोणीच नव्हते. सगळीकडे शांतता होती. फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि इमारतीच्या मागच्या बाजूला वळलो. मी बंद खोलीकडे गीताने दाखवलेल्या खास जागेकडे गेलो. हा भाग मुख्य इमारतीपासून थोडा दूर होता आणि गवताने भरलेला होता. जणू काही इथे कोणीच आलेले नव्हते. मी सावलीसारखा भिंतींना चिकटून पुढे गेलो. माझे हृदय धडधडणे इतके जोरात चालू होते की मला ते माझ्या कानात ऐकू येत होते. शेवटी मी एका खोलीत पोहोचलो, ज्याच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. कदाचित ही तीच जागा असावी. मी खिडकीखाली बसलो आणि आतून येणारे आवाज ऐकत राहिलो. मी माझे कान उघडे ठेवले, पण ते पूर्णपणे शांत होते. मी धाडस एकवटले आणि हळूच डोके वर करून खिडकीतून आत डोकावले. आतले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. खोलीत एका जुन्या पलंगावर तीच छोटी मुलगी गीता बसली होती. ती झोपत नव्हती, उलट ती गुडघ्यावर पडून होती. कदाचित रडत असेल किंवा विचार करत असेल. तर थोड्या अंतरावर दुसऱ्या बेडवर एक स्त्री झोपली होती. तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला केला होता. खोलीची अवस्था भयानक होती. भिंतीवरील प्लास्टर निघून गेले होते आणि फर्निचर इकडे तिकडे विखुरलेले होते. फक्त नावाला तिथे फक्त 2 तुटलेले बेड आणि एक टेबल होते. ते दृश्य पाहून माझे हृदय पिळवटून गेले. जर या माझ्या वडिलांची दुसरी पत्नी आणि मुलगी असतील तर त्यांना या अवस्थेत का ठेवले होते? मी खिडकीच्या काचावर हळुवारपणे ठोठावले. गीता आश्चर्याने सरळ झाली. तिने आजूबाजूला पाहिले. मी पुन्हा ठोठावले. ती घाबरून खिडकीजवळ आली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण जेव्हा तिने मला ओळखले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. तिने पटकन खिडकीची कडी उघडली, जी कदाचित तुटलेली असेल, आणि खिडकी उघडली. तू, ती हळू आवाजात म्हणाली, तू इथे काय करतोयस? मी माझे बोट माझ्या ओठांवर ठेवले आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि हळूवारपणे म्हणालो, मला तुझ्याशी बोलायचं आहे गीता. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. मी आत येऊ का? तिने झोपलेल्या बाईकडे पाहिले आणि नंतर गोंधळून मान हलवली.
मी खिडकीतून चढून आत आलो. खोलीत विचित्र ओलावा येत होता. गीता माझ्यासमोर उभी होती. तिचे डोळे विस्फारलेले होते आणि ती अजूनही तोच प्रश्न विचारत होती. तू का आलास? तिने विचारले. साहेबांनी तुला पाठवले का? जेणेकरून तिच्या बरोबरीची होऊ शकेल. मी तिच्या इतकी उंची गाठण्यासाठी गुडघ्यावर बसलो आणि म्हणालो, नाही गीता, मला कोणीही पाठवले नाही. मी स्वतःहून आलो आहे. मला सांग, आज सकाळी तू जे बोललीस ते खरे आहे का? तुझ्याकडे खरोखर काही पुरावा आहे का? गीताने माझ्या डोळ्यात पाहिले. कदाचित तिला माझ्यावर विश्वास होता किंवा कदाचित तीही कोणीतरी तिचे ऐकेल याची वाट पाहत होती. ती शांतपणे तिच्या बेडवर गेली आणि उशीखालून एक जुने पुस्तक काढले. त्याची पाने पिवळी झाली होती. तिने ती उघडले आणि तिने एक फोटो काढला आणि माझ्या हातात ठेवला. मी ते पाहिला आणि माझे मन थक्क झाले. ते फोटो काळे आणि पांढरे होते, पण मी त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू शकत होतो. त्यात माझे वडील अरविंद कमल एका तरुणी सोबत बसले होते. त्यांनी एका लहान मुलीला मांडीवर घेतले होते. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य होते जे मला नेहमीच माझ्यासाठीच वाटत होते. मी वळून बेडवर झोपलेल्या बाईकडे पाहिलं आणि नंतर फोटोकडे पाहिलं. ती तीच होती, माधवी. फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती, पण आत्ता ती दुःखाचे चित्र बनली होती. ही माझी आई आहे, गीता हळूच म्हणाली. आणि हे तुझे वडील आहेत. त्याने माझ्या आईशी लग्न केले. पण गप्प राहा. आई म्हणते की तो असह्य होता. तुझी आई खूप आजारी होती आणि तो तिला धोका देऊ इच्छित नव्हता, म्हणून त्याने आम्हाला इथे लपवले आहे. गीताचे शब्द माझ्या मनाला खूप प्रिय होते. पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला ते घरी घेऊन जाऊ शकत होते. गीताच्या डोळ्यात अश्रू आली. तिची आई म्हणते की तिला तेव्हा तिच्या प्रतिष्ठेची भीती वाटत होती. तो शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि आम्हाला त्याच्या भूतकाळात रस नव्हता. आणि आम्ही त्यांच्या भूतकाळातील एक अशी चूक होतो जी त्यांना पुसून टाकायची होती, पण ती त्यांना शक्य झाली नाही. म्हणून त्यांनी आम्हाला या अनाथाश्रमात कैद केले. ते दर महिन्याला येतात, रात्रीच्या अंधारात आम्हाला पैसे देतात आणि आईला आणखी काही दिवस धीर धरण्यास सांगतात. सर्व काही ठीक होईल. पण ते काही दिवस कधीच येणार नाहीत. 7 वर्ष झाली. थरथरत्या हाताने मी तो फोटो तिच्या हातात दिला. माझ्या आतलं सगळं उद्ध्वस्त झालं. माझे वडील एक भित्रा आणि स्वार्थी माणूस निघाले, ज्याने स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. मी गीताचा हात धरला आणि माझ्या शर्टची बाई गुंडाळली आणि म्हणालो, मला तुझा हात दाखव. गीताने तिची बाई गुंडाळली. आमच्या दोन्ही हातांवर चंद्रकोरीच्या आकाराचे तेच चिन्ह चंद्रप्रकाशात चमकत होते. हे निसर्गाचे एक उदाहरण होते, ज्याची कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते. न्यायालय ते नाकारू शकत नव्हते. आपण बहीण भाऊ आहोत. गीता, मी दबलेल्या आवाजात म्हणालो. तुझ्या नसांमध्ये तेच रक्त आहे जे माझ्या नसांमध्ये आहे. गीताने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, भाऊ, पण तुम्ही राजवाड्यात राहता आणि मी इथे राहते. मग तुम्ही मला बहीण कसं म्हणू शकतोस? मी तिला मिठी मारली. तिचे छोटेसे शरीर माझ्या मिठीत थरथर कापत होते. राजवाडा किंवा झोपडी, नातेसंबंध बदलत नाहीत, चकुली. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवला आणि म्हणालो, मला यायला इतका उशीर झाल्याबद्दल माफ कर. मला माहिती नव्हते की माझी बहीण माझी वाट पाहत आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या खांद्यावर पडले. तेवढ्यात बेडवर झोपलेली ती बाई जागी झाली आणि आम्हाला पाहताच ती घाबरून उठून बसली आणि कमकुवत घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही कोण आहात? गीता, हे कोण आहेत? मी गीतापासून वेगळा झालो आणि आदराने पाया पडलो आणि म्हणालो, घाबरू नका काकू, मी नवनीत आहे, अरविंद कमलचा मुलगा. माधवीचा रंग बदलला. ती थरथर कापू लागली आणि म्हणाली, नवनीत, तू इथे कसा आलास? अरविंदने तुला पाठवले का? मला बाहेर काढायचे आहे का?
तिच्या स्वरात इतकी भीती होती की मला लाज वाटली. मी म्हणालो, नाही काकू, मी स्वतः आलो आहोत. मला आजच गीताकडून याबद्दल कळले. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, माफ करा, माझ्या वडिलांनी तुमच्याशी योग्य वागणूक दिली नाही. माधवीने माझ्याकडे बारकाईने पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेम होते. कदाचित तिला माझ्यात अरविंदची झलक दिसली असेल. ती खिन्नपणे म्हणाली, तू अगदी तुझ्या वडिलांवरती गेला आहे नवनीत. तिचे डोळे, तेच कपाळ, पण देव तुला त्यांच्यासारखे हृदय देऊ नये, हे वाक्य माझ्या मनात कायम राहिले. ते तोंडावर मारलेल्या चापटेपेक्षा कमी नव्हते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काकू, माझे हृदय त्यांच्यासारखे नाही. मी तुम्हाला आणि गीताला तुमचे हक्क देईन असे वचन देण्यासाठी आलो आहे. तुम्ही आता इथे बंदिस्त राहणार नाही. तुम्ही माझ्या घरात तुमच्या हक्काच्या आदराने राहाल. माधवी रडत म्हणाली, नाही बाळा, असं करू नकोस. तुझे वडील खूप शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी काहीही करतील. ते आम्हाला मारतील. तू निघून जा आणि आम्हाला कधी पाहिले आहेस हे विसरून जा. त्यांची असहाय्यता पाहून माझे रक्त खवळले. मी उठलो आणि म्हणालो, मी विसरू शकत नाही काकू. हा वर्ण. मी माझा हात दाखवला आणि म्हणालो, हा वर्ण मला विसरू देणार नाही. मी वचन देतो की मी तुमच्यासाठी, गीतासाठी आणि सत्यासाठी लढेन. मला फक्त थोडा वेळ द्या. मला कोणताही गोंधळ करायचा नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मी कायदेशीर कारवाई करेन आणि तुम्हाला न्याय देईन. मी गीताकडे पाहिले, जी माझ्याकडे आशेने पाहत होती. मी तिच्या समोर बसलो. तिचे छोटे हात माझ्या हातात घेतले आणि म्हणालो, गीता, आज तुझा भाऊ तुला वचन देतो की लवकरच असा दिवस येईल जेव्हा तुम्ही या अनाथ आश्रमाच्या दारातून नाही तर आमच्या घराच्या मुख्य दारातून आत घेऊन जाईल. तुम्हाला कोणीही लपवू शकणार नाही. हे माझे तुम्हाला वचन आहे. गीताने माझ्या हाताचे चुंबन घेतले. मला खात्री आहे भाऊ, ती हसत म्हणाली. आई म्हणायची की देव न्याय उशिरा करतो पण अन्याय करत नाही. कदाचित तूच तो देवदूत आहेस ज्याची आम्ही वाट पाहत होतो. मला तिथे जास्त काळ राहणे सुरक्षित वाटले नाही. कारण तर शिरोजा कुमारी किंवा चौकीदाराने आम्हाला पाहिले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि मी अजून कोणत्याही संघर्षासाठी तयार नव्हतो. मला आधी वडिलांशी बोलायला जायचं होतं आणि जर ते सहमत नसतील तर मला दुसरा मार्ग शोधावा लागणार होता. मी आत्ता निघतोय, पण मी लवकरच परत येईन. तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. मी इथे आलोय हे कोणालाही सांगू नकोस. मी खिशातून काही पैसे काढले आणि माधवीच्या उशीखाली ठेवले. हे ठेवा, गरज पडल्यास ते उपयोगी पडतील. मग मी शेवटच्या वेळी माझ्या बहिणीला मिठी मारली आणि त्याच खिडकीतून बाहेर उडी मारली. बाहेर अंधार अजूनही तसाच होता, पण माझ्या आतला अंधार नाहीसा झाला होता. आता माझा एकच उद्देश होता, एक ध्येय. मी भिंतीवरून उडी मारली आणि माझ्या मोटरसायकलपर्यंत पोहोचलो. परतीच्या वाटेवर माझे मन वेगाने काम करत होते. मला घरी पोहोचायचे होते आणि माझ्या वडिलांना भेटायचे होते. मला त्यांचा सामना भांडणाने नाही तर शहाणपणाने करायचा होता. मला त्यांना पटवून द्यायचे होते की हे सत्य जास्त काळ लपवू शकत नाही आणि जर ते त्यांच्या अहंकारी कोशातून बाहेर आले नाहीत तर मला अकल्पनीय काहीतरी करावे लागेल. आज्ञाधारक मुलासाठी स्वतःच्या वडिलांविरुद्ध बंड करणे अशक्य आहे. मी घरी पोहोचलो तेव्हा मी माझी मोटरसायकल पार्क केली आणि माझ्या खोलीत गेलो. पहाट झाली होती आणि आजची सकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सकाळ होती. मी आरशातून माझे प्रतिबिंब पाहिले. माझ्या दृष्टीने ती आत्ता बेपर्वाई नव्हती तर एक जबाबदारी होती, एका भावाची जबाबदारी. मला आता नवनीत अरविंद व्हायचे नव्हते तर फक्त नवनीत व्हायचे होते. अशी व्यक्ती जी सत्यासाठी उभी राहील, जरी त्यासाठी स्वतःच्या वडिलांना तोंड द्यावे लागले तरी. मी खुर्चीवर बसलो होतो आणि त्या क्षणाची वाट पाहत होतो जेव्हा वडील जागे होतील आणि मी त्यांना तो प्रश्न विचारेन जो मी 25 वर्षापासून त्यांची वाट पाहत होतो. पण मला कल्पनाही नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडणार आहे
ते मी कल्पना केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप कठीण आणि क्लेशकारक असेल. ते भावनिक होतील, कारण अरविंद कमल इतक्या सहजपणे पराभव स्वीकारणारा व्यक्ती नव्हता. सकाळचा सूर्य पूर्ण तेजाने उगवला होता. त्याची किरणे खोलीच्या खिडक्यांमधून आत येत होती. मी जेवणाच्या टेबलाच्या खुर्चीवर बसलो होतो. माझे वडील अरविंद कमल यांची वाट पाहत होतो. नोकरांनी आधीच नाश्ता टेबलवर वाढून ठेवला होता आणि ते निघून गेले होते. पण मी पाण्याचा एक घोटही पिऊ शकलो नाही. माझी नजर सतत पायऱ्यांवर होती, जिथून तो व्यक्ती येणार होता, ज्या माणसाला मी आयुष्यभर देव मानत होतो आणि ज्याला काल रात्री माझ्यासमोर गुन्हेगार म्हणून उघड केले गेले होते. काही क्षणानंतर पावलांचा आवाज ऐकू आला आणि वडील पायऱ्या उतरत असताना दिसले. त्यांनी पांढरा नीटनेटका इस्त्री केलेला कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच गंभीर गांभीर्य होते ज्याने जगाला मोहित केले होते. ते आले आणि त्यांच्या खुर्चीवर बसले आणि वर्तमानपत्र उचलले. त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि कदाचित त्यांना माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि गांभीर्य जाणवले असेल. नवनीत, तू ठीक आहेस ना बाळा? काल रात्री तुला झोप लागली नाही का? तुझे डोळे लाल झाले आहेत. त्यांच्या आवाजात तेच प्रेम होतं जे आत्ता मला बनावट वाटत होते. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझी खुर्ची त्यांच्याकडे सरकवली. काल रात्री मला खरोखर झोप येत नव्हती बाबा. मी रात्रभर विचार करत जागा राहिलो. बाबांनी वर्तमानपत्र खाली ठेवले आणि माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिले. तू कशाबद्दल विचार करत होतास? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि खूप शांत स्वरात म्हणालो, बाबा, मी निसर्गाने आपल्या हातांवर बनवलेल्या खुणांबद्दल विचार करत राहिलो. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक सावली आली. ती अस्वस्थपणे म्हणाली, तू काय विचित्र गोष्टीबद्दल बोलत आहेस? नाश्ता कर. त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मी शर्टची बाही गुंडाळली आणि टेबलावर हात ठेवला. बाबा, हे काही विचित्र नाहीये. निसर्गाची साक्ष आहे. मी काल रात्री पुन्हा अनाथ आश्रमात गेलो. हे विधान काही कमी स्फोटक नव्हते. वडिलांच्या हातातून वर्तमानपत्र टेबलावर पडले. त्यांचा चेहरा फिक्का पडला. तू तिथे गेलास? त्यांचा चेहऱ्याचा रंग फिक्कट पडला. काल रात्री तू तिथे गेला होतास? त्यांचा आवाज थरथरत होता. हो बाबा, मी तिथे गेलो होतो आणि मला ती बंद खोली दिसली. मी माधवी काकू आणि गीता पाहिली. मी प्रत्येक शब्द चाचपटत बोललो. मी तो फोटो पाहिला. तुम्ही तो जाळण्याचा प्रयत्न केला होता, पण एका आईने ते तिच्या मुलीसाठी वाचवले. खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली. फक्त बाबांच्या जड श्वासांचा आवाज ऐकू येत होता आणि ते माझ्याकडे अशा प्रकारे पाहत होते जणू मी एक अनोळखी व्यक्ती आहे. डोळ्यात राग, लाज आणि भीतीचे मिश्रण होते. तुला माहित नाही नवनीत, हे सगळं खोटं आहे. ते नाकारण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. नाही बाबा, खोटं बोलण्याचा काळ आता संपला आहे, मी कठोरपणे म्हणालो. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की गीताच्या हातावरही तेच चिन्ह आहे जे तुमच्या आणि माझ्या हातावर आहे. ती माझी बहीण आहे, तुमची मुलगी आहे, जिला तुम्ही 7 वर्ष बंद करून ठेवले होते फक्त तुमच्या खोट्या अभिमानासाठी आणि तथाकथित सन्मानासाठी. बाबा अचानक संतापले. त्यांनी टेबलावर मुठी मारली. गप्प राहत. तू फक्त एक लहान मूल आहेस. तुला जग समजत नाही. तुला समाज काय म्हणतो ते माहीत नाही. मी माझ्या जागेवरून उभा राहिलो. अशा समाजाला धिक्कार बाबा, जो वडिलांना त्यांच्या मुलीला भेटण्यापासून रोखतो. माझ्या आईच्या मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा लग्न केले, तो तुमचा अधिकार होता. पण हे लग्न लपवून तुमच्या मुलाला अनाथ आश्रमात ठेवणे, हे कसले सांसारिक शहाणपण आहे? तुम्ही अनाथांची काळजी घेता आणि स्वतःच्या मुलीला वडिलांपासून वंचित ठेवता. तुम्हाला रात्री झोप येते का? माझे प्रश्न बाणांसारखे टोचत होते. त्यांनी त्यांचे डोके घट्ट धरले. मी असह्य होतो नवनीत. त्यांचा आवाज गुदमरला होता. तुझी आई खूप आजारी होती. मी तिला धोका देऊ इच्छित नव्हतो. नंतर ती वारली आणि मला भीती वाटत होती की जर लोकांना कळले की मी गुप्तपणे लग्न केले आहे
तर ते कुजबूज करतील. माझा व्यवसाय, माझी प्रतिष्ठा, सगळं काही प्रभावित होईल. मी विचार केला होता की मी ते काही काळ गुप्त ठेवेन आणि नंतर सगळं उघड करेन. पण वेळ निघून गेला आणि मी स्वतः बनवलेल्या दलदलीत खोलवर बुडालो. ते रडत होते. माझ्या समोर एक आदरणीय व्यक्ती उभी होती. तो एका कमकुवत माणसासारखा रडत होता. पण मला त्यांची दया आली नाही. वेळ गेलेली नाही बाबा, ती तुम्ही वाया घालवली आहे. तुमच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी तुमचा विवेक मारला आहे, मी ठामपणे म्हणालो. पण आता नाही. निर्णय आजच होईल, इथेच आणि आत्ता. वडिलांनी माझ्याकडे पाहिले. कोणता निर्णय? मी त्याच्याकडे एक पाऊल टाकले. तुम्ही आत्ताच माझ्यासोबत माझ्या गाडीतून दिवसाढवळ्या माधवी काकू आणि गीताला सन्मानाने या घरात घेऊन या. बाबा घाबरले. ते अशक्य आहे नवनीत. लोक काय म्हणतील? मीडिया काय म्हणेल? मी उद्ध्वस्त होईन नवनीत बाळा. मला वाईट वाटलंय, पण मी माझे शेवटचे कार्ड खेळले. ठीक आहे बाबा, जर तुम्हाला तुमचा सन्मान इतकाच महत्वाचा वाटत असेल तर ऐका. मी या घरात राहणार नाही. मी हे घर सोडून जाईन. मी धमकी दिल्यामुळे बाबांचा चेहरा फिक्का पडला. त्यांना माहीत होते की मी त्यांचा मुलगा होतो, हट्टी आणि तत्वनिष्ठ. नाही नवनीत, तू ते करू शकत नाहीस. तू तुझ्या वडिलांना बदनाम करणार नाहीस. ते म्हणाले. बाबा, मी तुमचा अपमान करत नाहीये. मी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी देत आहे. मी त्यांच्याजवळ गेलो आणि गुडघे टेकून त्यांचे हात धरले. बाबा, आदर खरोखर असतो, लपवण्यात नाही. गीता तुमची मुलगी आहे. तिला मिठी मारा. तिला ते नाव द्या जे तिच्या हक्काचे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. इतरांच्या नजरेत तुमची प्रतिष्ठा कमी होणार नाही, उलट वाढेल. आणि जर तुम्ही तसे केले नाहीस तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा मुलगा गमावून बसाल. कारण मी या घरात अत्याचार सहन करू शकत नाही. बाबांनी माझ्या डोळ्यात पाहिले. कदाचित माझ्यात त्यांचे प्रतिबिंब दिसले असेल आणि त्याच क्षणी त्यांचा विवेक जागृत झाला असेल. त्यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले, तू जिंकलास नवनीत, तू जिंकलास. कदाचित मी खरोखरच माझा मार्ग चुकलो होतो. संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या लालसेने मला आंधळे केले होते. मी माझ्या फुलासारख्या मुलीला काट्यांवर झोपवले. मी दोषी आहे. ते खूप रडले. मी त्यांना मिठी मारली आणि थोडा वेळ रडू दिले, जेणेकरून त्यांच्या आत असलेले विष अश्रूंमधून बाहेर पडेल. मग मी त्यांना उठण्यास मदत केली आणि म्हणालो, चला बाबा, उशीर करू नका. गीता वाट पाहत आहे. बाबांनी अश्रू पुसले आणि मान हलवली. हो, चला जाऊया. मला आत्ता उशीर होणार नाही. आम्ही दोघेही घराबाहेर पडलो. गाडी पोर्चवर उभी होती. ड्रायव्हरने दार उघडले, पण बाबांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. ते म्हणाले, आज मी स्वतः गाडी चालवेन. आम्ही दोघेही गाडीत बसलो आणि कृपाछाया अनाथाश्रमाकडे निघालो. मार्ग तोच होता, पण गतव्यवस्थान बदलले होते. आज आम्ही चोरून जाणार नव्हतो, तर ताठ मानेने जाणार होतो. जेव्हा आम्ही अनाथाश्रमाच्या गेटवर पोहोचलो, तेव्हा तिथल्या रक्षकांना गाडी पाहून आश्चर्य वाटले. कारण त्यावेळी अरविंद साहेबांचे येणे असामान्य नव्हते. गेट उघडले आणि गाडी आत गेली. शिरोजा कुमारी ऑफिसमधून धावत बाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर काल रात्रीसारखीच चिंता दिसत होती. अरविंद साहेब, सगळं ठीक आहे ना? तुम्ही आत्ता यावेळी? त्यांचे वर्तन बदलले होते. त्यांचे खांदे वाकलेले नव्हते, उलट त्यांच्यात एक नवीन ताकद आली होती. ते खंबीर आवाजात म्हणाले, शिरोजा कुमारी, माधवी आणि गीता यांना फोन करून बोलवा. त्यांचे सामान पॅक करा. ती आमच्या सोबत घरी येणार आहे. त्यांचा कडक आवाज ऐकून शिरोजा कुमारी स्तब्ध झाली. हो, घरी? ती अडखळली. मी तिला फोन करायला सांगितले होते. वडिलांनी इतक्या जोरात फटकारले की शिरोजा कुमारी थरथर कापू लागली. आणि ऐका, आजपासून या अनाथाश्रमात कोणताही गोंधळ सहन केला जाणार नाही. मी स्वतः त्यांच्या खात्यांची तपासणी करेन. हे ऐकून शिरोजा कुमारी पटकन आत धावली. बाबा आणि मी अंगणात उभे राहिलो. काही मिनिटांनी ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो आला. माधवी आंटी आणि गीता वरांड्यात दिसल्या.
माधवी आंटी एका साध्या चादरी झाकलेल्या होत्या आणि गीताने तिचा जुना फ्रॉक घातला होता, पण तिने तिची तुटलेली बाहुली धरली होती. आम्हाला पाहताच गीता घाबरून तिच्या आईच्या मागे लपली. तिला विश्वासच बसत नव्हता की मोठे साहेब तिला घ्यायला आले आहेत. वडील हळूहळू त्यांच्याकडे चालत गेले. माधवी काकू डोकं खाली करून उभ्या होत्या. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. वडिलांनी गीतासमोर गुडघे टेकले आणि हात पुढे केले. गीता, माझी मुली, माझ्याकडे ये. त्यांच्या आवाज इतकी वेदना आणि प्रेम होते की गीता संकोचली आणि पुढे सरकली. तिने माझ्याकडे पाहिले आणि मी हसून मान हलवली. जणू काही जा, सगळं ठीक आहे असे म्हणायचे आहे. गीता हळूहळू तिच्या वडिलांकडे गेली. त्यांनी तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे वारंवार चुंबन घेत राहिले. माझ्या बाळा, मला माफ कर. मी खूप वाईट बाप आहे, खूप वाईट, असे म्हणत तो रडू लागला. गीताने तिच्या लहान हाताने त्यांचे अश्रू पुसले. नाही बाबा, तू वाईट नाहीस. तू आला आहेस ना. आई म्हणायची की तू येईल. त्या निरागस वाक्याने वडिलांना आणखी रडू आले. मग ते उभे राहिले आणि माधवी काकूंसमोर हात जोडून म्हणाले, माधवी, मला लाज वाटते. मी तुझ्या गुन्ह्याचा दोषी आहे. तू मला माफ करू शकशील का? माधवी काकूही रडू लागल्या. अरविंद साहेब, तुम्ही उशीर केलात, खूप उशीर झालात, पण तुम्ही माझ्या मुलीला स्वीकारलं तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. वडिलांनी गीताला आपल्या कडेवर घेतलं आणि माधवी काकूंचा हात धरला. चल, घरी जाऊया. हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आली. अनाथ आश्रमातील कर्मचारी आणि इतर मुले आश्चर्याने पाहत होती, पण बोलण्याची हिंमत कोणीच केली नाही. आम्ही गाडीत बसलो. गीता माझ्या मांडीवर बसली आणि माधवी काकू मागच्या सीटवर होत्या. वडील गाडी चालवत होते. मागे वळून गीताकडे वारंवार पाहत होते, जणू काही अविश्वासाने. कदाचित हे स्वप्न नव्हते, ते वास्तव होते. घरी जाण्याचा गाडीचा प्रवास शांत होता, पण तो शांत आणि आरामदायी होता. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा कर्मचारी गोंधळले होते की बॉस कोणासोबत आहेत. वडिलांनी हॉलमध्ये सर्वांना एकत्र केले आणि गीताचा हात हातात घेतला. ते सर्वांसमोर उभे राहिले. सर्वांनी ऐका. ही माझी पत्नी माधवी आहे आणि ही गीता आहे, माझी मुलगी आणि या घराची धाकटी मालकीण. आजपासून त्यांचे आदेश माझ्यासारखेच असतील. नोकरांनी आज्ञाधारकतेने मान हलवली. गीता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असल्याचे मला दिसले. मऊ गालीचे सोपे हे सर्व तिला एखाद्या परीकथेसारखे वाटत होते. मी तिच्याकडे गेलो आणि तिचा हात धरला. ये छकुली, मी तुला तुझी खोली दाखवतो. मी तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेलो. मी ती खोली तिच्यासाठी तयार केली होती. माझ्या खोलीला लागून असलेली खोली रात्री कर्मचाऱ्यांनी सजवली होती. खोलीत प्रवेश करताच गीताचे डोळे चमकले. तिथे खूप खेळणी होती, नवीन कपडे आणि एक मऊ पलंग होता. ती पलंगावर धावत गेली आणि उड्या मारू लागली. संपूर्ण घर हास्याने गुंजले होते. हा तोच आवाज होता ज्याची या उजाड राजवाड्याला आतुरतेने वाट पाहावी लागली होती. माधवी काकू दारात उभी राहून रडत होत्या, पण ते आनंदाचे अश्रू होते. त्या संध्याकाळी बाबांनी पत्रकार परिषद बोलावली. मी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते ठाम होते. त्यांनी माध्यमांसमोर कबूल केले की माध्यमांसमोर त्याने त्यांचे दुसरे लग्न लपवले होते आणि आता ते त्यांच्या कुटुंबाला मोकळ्या हाताने आलिंगन देत आहे. काहींनी टीका केली, काहींनी प्रशंसा केली, पण वडिलांना आता त्याची पर्वा नव्हती, कारण त्यांना शांती मिळाली होती. आम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलो होतो. गीता बाबांच्या मांडीवर बसली होती, स्वतःच्या हाताने त्यांना जेवू घालत होती आणि बाबा जणू काही खजिना सापडल्यासारखे आनंदी होते. मी त्या सर्वांना पाहत होतो आणि हसत होतो. अचानक गीताने माझ्याकडे पाहिले आणि बाही वर केली. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, भाऊ बघ, माझा चंद्र चमकत आहे. असे चिन्ह दाखवण्यासाठी माझी बाही गुंडाळली. हो माझी छकुली, हा चंद्र कधीही मावळणार नाही, कारण आत्ता आपल्यामध्ये कोणतीही भिंत नाही. त्या रात्री मी खूप शांत झोपलो.
कारण मला माझी बहीणच सापडली नव्हती, तर माझे वडील पुन्हा सापडले होते. हे सर्व आम्हाला जोडणाऱ्या जखमेमुळे रहस्य उलगडले होते, पण त्याने आम्हाला तोडले नव्हते. त्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवले होते. आता आम्ही पूर्णपणे एकजूट झालो होतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.